एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी तळेगाव दाभाडे येथून समोर आली आहे। सीआरपीएफ मध्ये गांधीनगर गुजरात येथे कार्यरत असलेले जवान प्रशांत कदम जे तळेगाव दाभाडे येथील रहिवासी होते ते 25 मार्च रोजी घरातून ड्युटीवर जात असल्याचे सांगून बाहेर पडले। मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला, त्यांचा मोबाईल फोनही बंद होता। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे त्याच दिवशी रात्री लोणावळा परिसरातून ते पुन्हा तळेगावच्या दिशेने आले आणि सोमाटणे फाटा परिसरात हॉटेल अंगण समोर रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात ॲम्ब्युलन्स मधून नेण्यात येत असताना उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी मृतदेह म्हणून नोंद करण्यात आली। मात्र इथेच मोठा प्रश्न उपस्थित होतो, कारण प्रशांत कदम बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी याच पोलीस ठाण्यात दाखल केली होती। तरी देखील पोलिसांनी या दोन्ही घटनांचा संबंध जोडून तात्काळ तपास केला नाही। मागील 2 ते 3 दिवस कुटुंबीय आणि पोलीस शोध घेत होते, पण अखेर ही धक्कादायक माहिती पोलिसांकडून नाही तर मित्रांकडून कुटुंबियांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। एकीकडे देश सेवा करणारा जवान आणि दुसरीकडे अशा गंभीर प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा, हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे। अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे। मात्र या घटनेत स्पष्टपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। या प्रकरणी आता जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का आणि कुटुंबाला न्याय मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।